आज बाहेर खूप पाऊस येतोय, त्यामुळे आज दुपारच्या जेवणामध्ये इडली सांबर आहे। इडलीची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, त्याची लिंक या व्हिडिओ खाली देते, तिथून पाहू शकता। आज सांबर कसं केलं हे दाखवत आहे मी तुम्हाला। चला तर मग पाहूयात। सांबरसाठी एक मीडियम आकाराचा लाल बुंद झालेला असा टोमॅटो घ्यायचा आहे आणि तो असा बारीक कट करून घ्यायचा। एक कांदा घेतलेला आहे उभ्या असे काप करून, तुम्हाला जर छोटे आवडत असतील तर छोटे घेतले तरीही चालतील। कढीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी, एक बिडगी मिरची घेतलेली आहे, खूप छान टेस्ट येते याची। आता हे बाजूला ठेवून देऊयात। भाज्यांमध्ये मी फक्त शेवग्याची शेंग आणि दुधी भोपळा घेतलेला आहे। तुरीची डाळ घेतलेली आहे एक छोटी वाटी, 2 वाट्या घेतलेल्या आहे छोटी वाटी, आणि 1 वाटी मुगाची डाळ। चला आता हे बाजूला ठेवून फोडणीसाठी काय काय घेतलेलं आहे तेही दाखवते मी तुम्हाला। जिरे घेतलेले आहेत फोडणीसाठी, मोहरी आहे, जिरे मोहरी कढीपत्ता हिंग, एक लाल मिरची पावडर थोडीशी। आता इथे थोडीशी चिंच आणि थोडासा गूळ घेतलेला आहे, जास्त मला आवडत नाही म्हणून थोडीशी टेस्ट येण्यासाठी मी घेतलेली आहे, तुम्ही जास्तही घेऊ शकता। कुकर गरम करत ठेवला आणि त्याच्यामध्ये अर्धी पळी इतकं तेल ॲड करून घेतलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर मोहरी घातली, मोहरी चांगली तडतडल्यानंतर जिरे ॲड केले आहेत। मोहरी जिरे दोन्हीही चांगलं तडतडल्यानंतर आपण कढीपत्ता घालणार आहोत। कुरकुरीत होईपर्यंत कढीपत्ता चांगला फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये। फोडणी चांगली बसल्यामुळे अगदी मस्त असं सांबर होतं। आता कढीपत्ता घालून झाल्यानंतर कुरकुरीत असा कढीपत्ता करून घ्यायचा, हिंग घालायचा चिमूटभर, आणि आता स्लाइस करून घेतलेला कांदा ॲड करून घेणार आहे मी। असा उभा कांदा मला सांबरमध्ये फार आवडतो म्हणून मी घातलेला आहे, तुम्हाला जर बारीक करून आवडत असेल तरीही तुम्ही घातला तरी चालेल। आता तेल खूप गरम झालेलं आहे, त्यामुळे एकसारखा हलवतच आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा फ्राय करून घ्यायचा आहे या तेलावरती। 1-2च मिनिटात मस्त असा कांदा आपला फ्राय होतो। कांदा चांगला फ्राय झाल्यानंतर टोमॅटो ॲड करून घेऊयात। आता एक मीडियम आकाराचा टोमॅटो आहे हा। टोमॅटो घालून झाल्यानंतर एकसारखा हलवत मऊसर होईपर्यंत टोमॅटो चांगला फ्राय करून घेऊया। टोमॅटो फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये एक लाल मिरची घेतली होती, ती अशी तोडून ॲड करणार आहे मी। बेडगी मिरची आहे, तिखट नाही आहे ही। आता ही मिरची घालून झाल्यानंतर जे सुके मसाले होते त्याच्यामध्ये हळद ॲड करून घेते मी। थोडीशी हळद ॲड करून झाल्यानंतर लाल तिखट घातलेलं आहे अगदी चिमूटभर, खूप तिखट आहे हे, आणि सांबर मसालाही आपण भरपूर घालणार आहोत, त्यामुळे आपण थोडंसंच लाल तिखट ॲड करून घेतलेलं आहे। आता सगळं मिश्रण मऊसर झाल्यानंतर त्या भाज्या घेतल्या होत्या दुधी भोपळा आणि शेवगा, तो याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आणि फ्राय करून घ्यायच्या आहेत। भाज्याही चांगल्या या मसाल्याबरोबर कोट झाला पाहिजे, मसाला शेवग्याच्या शेंगेला आणि दुधी भोपळ्याला। सगळी भाजी ॲड करून घेतल्यानंतर 1-2 मिनिटं चांगली परतवून घ्यायची याच्यामध्ये। डाळही ॲड करून घेतली आणि मोठे चमचे, आपण जे पोहे खातो त्यात एक मोठा चमचा असतो, त्या मोठ्या चमच्याने 2 मोठे चमचे इतका सांबर मसाला ॲड केला। बेडगी मिरची पावडर रंग येण्यासाठी ॲड केली, मीठही ॲड करून घेणार आहोत। आता मसाले ॲड करून घेतल्यानंतर चांगले कोट होईपर्यंत मस्त मिक्स करून घ्यायचे सुकी मसाले। किती छान दिसतंय ना, अगदी मस्त लागतं हे सांबर। कुकरमध्ये एकदाच बनवायचं, मस्त असं सगळं मिक्स करून घेतलं। आता चवीपुरतं मीठ ॲड करून घेऊयात, अंदाजानुसार मीठ ॲड करून घेतलेलं आहे। परत मिक्स करून घ्यायचं आणि डाळीच्या आणि या भाज्यांच्या वरती येईल इतकं पाणी ॲड करून घ्यायचं। तुम्हाला जर घट्ट आवडत असेल तर डाळीच्या आणि ह्याच्यावरती येईल इतकं पाणी घाला, नाहीतर त्याच्यापेक्षा जास्त घातलं तरी चालेल। मी थोडं जास्त घातलेलं आहे, मीडियम कन्सिस्टन्सीचं असं हे सांबर होईल या प्रमाणात। असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि काय मग आता झाकण लावून घ्यायचं आणि 3 शिट्ट्या करून घेणार आहे मी। तुरीची डाळ आहे म्हणून 3 शिट्ट्या, जर मुगाची डाळ असती तर 2 शिट्ट्यात अगदी मस्त शिजली असती। आता 3 शिट्ट्या करून घेऊयात। मी थोडं पाणी जास्त घातलंय जेणेकरून इडली बरोबर व्यवस्थित आपल्याला सांबर खाता येतं। चला आता झाकण लावून 3 शिट्ट्या फटाफट करून घेऊयात। झाकण लावलं, कुकर एका बाजूला ठेवून दिला आणि इडल्या करण्यासाठी घेणार आहे। इडल्याची रेसिपी बॅटर बनवण्यापासून इडली मऊसूत कशी बनवायची हे आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, त्याची लिंक याच्या खाली देते। आता मी हे तांदूळ याचं बॅटर मी करून ठेवलेलं आहे, ते आता घेणार आहे एका बाउलमध्ये। इडली करताना सगळ्या
इडलीच्या बॅटरमध्ये मीठ घालायचं नाही, जेवढं आपल्याला पीठ लागायचं आहे त्याच्यामध्येच मीठ घालायचं आणि इडल्याचं भांडं भरून शिजायला ठेवून द्यायचं। सगळ्या बॅटरमध्ये जर पूर्ण मीठ घातलं तर परतच्या इडल्या फुगत नाहीत, त्यामुळे ही ट्रिक नक्की ट्राय करून पहा। आता मीठ ॲड करून घेतलं या भांड्यामध्ये, एवढं 3 भांडी भरतील एवढं मी पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ ॲड करून घेतलं। आता या भांड्याला मी तूप ग्रीस करून घेणार आहे, तेल नाही, तुपामुळे अगदी पटापट इडल्या बाजूला होतात। आता गॅसवरती इडल्याचं भांडं गरम होण्यासाठी ठेवलं। आता देशी गाईचं तूप आहे हे, आता बोटाने सगळ्या भांड्याला अगदी व्यवस्थित लावून घेणार आहे मी, यामुळे इडल्या पटापट भांड्यामधून बाहेर निघतात आणि जास्त चिकटही होत नाहीत। चला आता हे सगळ्या भांड्याला मी तूप लावून घेतलेलं आहे। एका भांडं घेऊया आणि बॅटर भरून घेऊया। बॅटर अगदी मस्त झालेलं आहे, त्यामुळे अगदी थोडं थोडं घालायचं, मस्त अशा इडल्या फुगून वरती येतात। जास्त घातलं तर ते भांड्याच्या बाहेर येऊ शकतं, म्हणून थोडं थोडंच घालायचं। अशी सगळी भांडी भरून मी कुकरमध्ये ठेवून दिली आणि आता 7 मिनिटासाठी कुकर लावून द्यायचा आणि 7 मिनिटानंतर थंड झाल्यानंतर इडल्याही काढून दाखवते मी। आता तोपर्यंत आपलं सांबार मस्त शिजलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आतली डाळ ही वगैरे मस्त अगदी मऊसर झालेला आहे, पळीच्या साहाय्याने दाखवते मी तुम्हाला। अगदी छान आपलं सांबार रेडी झालेलं असं। या सगळ्यांनी इडली सांबार खायला मस्त अशी इडली आणि सांबारची रेसिपी रेडी झालेली आहे। चला आता तोपर्यंत इडल्याही रेडी झाल्या, आता इडल्याही काढून दाखवते आणि सांबार ही इडलीच्या बॅटरची रेसिपीची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून तुम्ही पाहू शकता। आता सांबारामध्ये ते चिंचगुळाचं पाणी आपण भिजवून ठेवलं होतं ते ॲड करून घेतलं आणि भरपूर अशी कोथिंबीर ॲड करून घेणार आहे मी। कोथिंबीर मला फार आवडते म्हणून भरपूर अशी कोथिंबीर ॲड करून घेतली। मस्त गरमागरम असं सांबार आपलं रेडी झालेलं आहे। चला आता प्लेटिंग करून दाखवते। एक प्लेट घेतलेली आहे। आता इडली सांबार खायचं आहे म्हटल्यानंतर मोठी वाटी हवी, मोठ्या वाटीत इडली टाकतात आमच्याकडे आणि चमच्यानी खातात मुली। चला आता मस्त असं गरमागरम सांबार रेडी आहे, पटापट वाढून दाखवते। बाहेर पाऊस येतोय, त्यामुळे असं इडली सांबार तुम्हीही बनवून खा आणि तुमची रेसिपी कशी झाली हेही मला कमेंट करून नक्की सांगा। अगदी मऊसूत अशा रेशनिंगच्या तांदळाच्या ह्या इडल्या आहेत, अगदी परफेक्ट मेजरमेंटने बनवलेले आहेत। याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही पाहू शकता। चला आपलं इडली सांबार रेडी आहे, या सर्वांनी खायला। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी बरोबर। तुम्ही अशाच नवनवीन रेसिपी चॅनलवरती पाहत राहा आणि असाच सपोर्ट करत राहा। लवकरात लवकर आपले 1000 सबस्क्रायबर होऊ द्यात। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय। स्वस्त खा आणि मस्त रहा। लाईक, शेअर, सबस्क्राईब।